हॅलो, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर आज आहे अमावस्या, वर्षाची शेवटची अमावस्या आणि उद्यापासून आता पाडव्यानंतर चैत्र महिन्याला सुरुवात होणार आहे. तर प्रत्येक अमावस्येला ज्या प्रकारे आपण घरात काही उपाय करत असतो किंवा काही स्वच्छता करत असतो, साफसफाई करत असतो आणि काही सेवा असतात तर त्याही करत असतो. तर तसं मीही करते प्रत्येक अमावस्येला. तर सगळ्यात आधी तर मी सुरुवात करते साफसफाईपासून आणि त्यातल्या त्यात देवघरापासून. तर इथे सगळं देवघर मी स्वच्छ त्यातले कापड बदलवून घेतले, पुसून घेतलं पाण्याने. आणि जे काही देव आणि देवघरातील भांडी असतात देवपूजेसाठी लागणारी, तर ती सगळी भांडी मी आता इथे उजळून घेते. आणि आजचा जो दिवस असतो तर तो माता लक्ष्मीच्या सेवेसाठी तर खूप महत्त्वाचा असतो. सोबतच पितरांची सेवासुद्धा आजच्या दिवशी केली जाते. आणि त्यातल्या त्यात आपल्या घरातील नकारात्मकता ऊर्जा दूर ठेवण्यासाठी आजच्या दिवशी ही आपण साफसफाई करत असतो. त्यात सगळ्यात महत्त्वाचं आलं ते जे की आपल्या घरातले टॉयलेट बाथरूम असतात, तर तसं तर नेहमी स्वच्छ असायला हवेत, पण ह्या दिवशी आवर्जून साफ करायचे असतात. आणि वर जाडे वगैरे आलेले असतात तर तेही काढायचे असतात. तर इथे माझे सगळे आता हे देव आणि देवघरातील भांडी उजळून झाली होती आणि फॅनखाली मी त्यांना वाळत ठेवलं होतं पुढे. आणि आता मला फक्त घरातलं सगळं काही आवरायचं होतं, जसं की पुसणं वगैरे, डस्टिंग. कारण वरची जी काही जाडी वगैरे असतात तर ती मला सकाळीच आहोंनी आंघोळीच्या आधीच काढून दिली होती. आणि इथे आता देवघरही पुसल्यानंतर थोड्या वेळ हवा लागण्यासाठी मी तसंच मोकळं सोडलं होतं विंडो ओपन करून. त्यानंतर आता संध्याकाळी हे सगळं वाढून झालं होतं म्हणून मी सगळ्या देवांच्या मूर्त्या जागेवर ठेवून घेत होती आणि फोटोज वगैरे पुन्हा एकदा पुसून घेत होती. सकाळी पुसले होते मी, पण आता परत पुन्हा एकदा पुसून घेते मूर्त्या वगैरे जागी ठेवण्यासाठी. आणि त्यानंतर हे जे मंगल कलश आहेत तर हे कालच भरले होते, मंगळवार असल्यामुळे त्यांच्यातलं पाणी कालच चेंज केलं होतं. म्हणून मी आज त्यांना स्वच्छ न करता तसंच ठेवलं होतं, फक्त खाली उतरवून घेतलं होतं देवघर साफ करताना. आणि इथे आता सगळे देव मी देवघरात लावून घेतले आहेत. आणि त्यानंतर जे काही दिवे वगैरे साफ करून ठेवले होते तर त्यांनाही आता संध्याकाळी दिवे लावण्यासाठी मी तयार करून घेते. वाती वगैरे त्यात घालून ठेवते. आणि जसंच आपण गुरुवारी किंवा एखाद्या उपवासाच्या दिवशी हळदीलेपण करत असतो, तर तसंच प्रत्येक अमावस्येला आणि पौर्णिमेलासुद्धा मी आवर्जून हळदीलेपण करते. तर आजच्या दिवशी मी हळदीलेपणही करून घेते. तर त्यासाठी मी हळद घेतली, त्यात थोडंसं चंदन पावडर, थोडंसं गुलाबजल असं घातलं होतं. आणि गोमूत्रसुद्धा मी घालते, पण आज मी विसरले होते घालायला. ते पूर्ण हळदीलेपण झाल्यावर माझ्या लक्षात आलं होतं. आणि इतरही काही सेवा असतात, काही उपाय असतात जे की मी प्रत्येक अमावस्येला करत असते. तर फुल व्हिडिओची लिंक मी खाली देते, नक्की बघा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.